my dear students, welcome back to our channel Code with NS. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की व्हॉट इज जेडीके, जावाचं आर्किटेक्चर काय आहे, कशा प्रकारे आपण प्रोग्राम वगैरे लिहू शकतो आणि त्याच्यानंतर आपण आता पाहणार आहोत आज टोकन्स. त्याच्या अगोदर आपलं इंट्रोडक्शनचा फर्स्ट व्हिडिओ, व्हॉट इज हाय लेवल लँग्वेज, व्हॉट इज लो लेवल लँग्वेज, व्हॉट इज मिड लेवल लँग्वेज, अशा प्रकारे सर्व लेक्चर्स कंप्लीट करून आपण आजचं लेक्चर बनवणार आहोत टोकन्स. जर तुम्ही अगोदरचे लेक्चर पाहिला नसाल तर जाऊन पाहू शकता. चला चालू करूया. टोकन्स. टोकन्स आर द स्मॉलेस्ट युनिट ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज. आता टोकन म्हणजे काय बाबा? टोकन हे स्मॉलेस्ट युनिट आहे प्रोग्रामिंग लँग्वेजचा, सगळ्यात छोटा पार्ट आहे प्रोग्रामिंग लँग्वेजचा. आता 6 टोकन्स आहेत जावामध्ये. पहा टोकन्स किती आहेत? 6. टाइप्स ऑफ लँग्वेजेस किती आहेत? 3 लँग्वेज. लो लेवल, मिड लेवल, हाय लेवल. आणि हाय लेवलचे परत टाइप्स किती आहेत? 2 आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर काय पाहिलं? जेडीके आर्किटेक्चर. हे सर्व लेक्चर आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रेझेंट आहेत किंवा वरती आय बटनमध्ये मी त्याची लिंक देत आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. तसेच एसक्यूएलची पण सिरीज आपल्या चॅनलवरती आहे, ती पण तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर बघायचं असेल तर. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला चालू करूयात. टोकन्स. तर 6 टाइप ऑफ टोकन्स आहेत. पहिला आहे कीवर्ड्स, आयडेंटिफायर, लिटरल, सेपरेटर, कमेंट आणि ऑपरेटर. अशा 6 प्रकारच्या टोकन्सची आपण माहिती घेणार आहोत. चालूयात. पहिला टोकन आहे कीवर्ड. तर व्हॉट इज कीवर्ड बाबा? कीवर्ड आर predefined word which having a fixed meaning in the Java. Keyword are predefined words which is having a fixed meaning and the keyword is clearly understandable to the compiler. कंपायलर काय असतं? जे कोडला कन्वर्ट करतं ते असतं कंपायलर, जे हाय लेवल लँग्वेज, लो लेवल लँग्वेज मध्ये कन्वर्ट करतं. त्याला इझिली अंडरस्टँडेबल आहे कीवर्ड. आणि हे आपण काही डिफाईन करू शकत नाहीत, हे प्री डिफाईन्ड आहेत. म्हणजे जसं की आपण एक्झाम्पल पहा, पब्लिक, स्टॅटिक, वॉइड, न्यू, एक्सेट्रा, क्लास, हे सर्व काय झाले? कीवर्ड झाले. पब्लिक, स्टॅटिक, वॉइड कुठून आलं? ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण जावाचा प्रोग्राम नोटपॅड वरती कसा रन करायचा त्याच्यामध्ये पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आहे पब्लिक, स्टॅटिक, वॉइड, त्याची एक मेथड आहे. ठीक आहे, जावाला डिक्लेअर करण्याची. ठीक आहे. तर कीवर्ड काय आहेत? प्रीडिफाईन्ड वर्ड्स आहेत, जे की अगोदरच म्हणजे त्यांनी बनवून ठेवले आहेत, तेच आपण यूज करतो आणि क्लिअरली अंडरस्टँडेबल बाय कंपायलर आहेत. कीवर्ड्स आर रियुज्ड वर्ड्स, म्हणजे कीवर्ड्स आपण परत परत यूज करू शकतो. इन द जावा वी हॅव 50+ कीवर्ड्स. 50+ कीवर्ड्स जावामध्ये अवेलेबल आहेत. 50च्या पेक्षा जास्त आहेत. ठीक आहे. तर हे काही एक्झाम्पल्स आहेत, ह्याच्यानुसार तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता कीवर्ड्स लिहिण्याचे काही रूल्स आहेत. रूल काय? फॉर कंपायलर अंडरस्टँडेबल पर्पज ऑल द कीवर्ड शुड बी इन लोअर केस. कंपायलर जो आहे, आता आपण काय बोललो, कंपायलरला क्लिअरली अंडरस्टँडेबल काय असतात? कीवर्ड्स असतात. मग ते कसं? ते सर्व कीवर्ड्स आपण लोअर केसमध्ये लिहायचं असतं, त्याला कंपायलरला अंडरस्टँड होईल जेणेकरून. ठीक आहे. तर नेक्स्ट पाहूयात आपण आयडेंटिफायर. आयडेंटिफायर म्हणजे काय? एखाद्या ह्याला आयडेंटिफाय करणं. तर देअर आर सम कंपोनंट्स लाईक क्लास, इंटरफेस, व्हेरिएबल्स, मेथड्स, कन्स्ट्रक्टर एक्सेट्रा. द नेम गिवन फॉर ऑल द कंपोनंट्स ऑफ जावा इज नोन ॲज आयडेंटिफायर. ठीक आहे. हे जावाचे जे कंपोनंट्स आहेत, जसं की क्लास, इंटरफेस, व्हेरिएबल, मेथड्स, कन्स्ट्रक्टर, ह्याला जे दिलेलं नाव आहे त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? आयडेंटिफायर म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहूयात आयडेंटिफायरचे रूल्स. दे आर युज्ड फॉर आयडेंटिफिकेशन फॉर जावा कंपोनंट. जावा कंपोनंटच्या आयडेंटिफिकेशनसाठी आपण आयडेंटिफायर वापरतो. ठीक आहे. त्याचे रूल्स पहा. आयडेंटिफायर शुड नॉट बी स्टार्ट विथ नंबर्स. नंबर्स न स्टार्ट झाले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर स्पेशल कॅरेक्टर लाईक डॉलर अँड अंडरस्कोर आर अलाउड. म्हणजे हे चालू होण्याचे जर अगोदर किंवा 2 लेटर मध्ये जर स्पेस असेल तर तिथं आपण डॉलर किंवा अंडरस्कोर वापरू शकतो. नॉर्मल स्पेस आपण देऊ शकत नाही. त्याच्यानंतर वी शुड नॉट यूज कीवर्ड ॲज आयडेंटिफायर. कीवर्ड ॲज आयडेंटिफायर आपण यूज नाही करू शकत.
ठीक आहे. त्याच्यानंतर आहे स्पेस आर नॉट अलाउड फॉर आयडेंटिफायर्स. ओके, तेच आता मी सांगितलेलं. स्पेस जर असेल तर आपल्याला डॉलर आणि अंडरस्कोर द्यायचं आहे. इफ वी आर नॉट फॉलो दिस रूल्स देन देअर विल बी अ कंपाईल टाइम एरर. कंपाईल टाइम एरर वगैरे कसा येतो ते मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं. टू स्टेप कंपायलेशन असतं, ते सर्व काही आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे लिटरल्स. लिटरल्स आर द डाटा ऑर द व्हॅल्यूज वी आर युजिंग इन जावा प्रोग्राम्स. म्हणजे लिटरल म्हणजे काय आहेत, डाटा किंवा व्हॅल्यू आहे जे की आपण यूज करतो जावाच्या प्रोग्राममध्ये. सिम्पल आहे. वी हॅव टू टाइप्स ऑफ लिटरल. टू टाइप्स ऑफ लिटरल आहेत, त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह लिटरल आहे, नॉन प्रिमिटिव्ह. प्रिमिटिव्ह मध्ये पहा काय येतं, नंबर येतं. नंबरचे पण दोन टाईप येतात, इंटिजर आणि डेसिमल. आता हे आपल्याला लहानपणीपासून माहिती आहे. आता नंबर म्हणजे काय, 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये दोन टाईप येतात. इंटिजर म्हणजे काय, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह इंटिजर, -77, 78 किंवा 10, 15, 20, 25 असं. आणि डेसिमल मध्ये काय येणार, पॉईंट मध्ये येणार, 1.3, 5.3 हे असं येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, कॅरेक्टर. कॅरेक्टर म्हणजे कसे असतात, स्पेशल टाईप ऑफ कॅरेक्टर. स्टार, बुलियन, सॉरी, त्याच्यानंतर काय येतं, बुलियन, ट्रू ऑर फॉल्स. कॅरेक्टर मध्ये पहा ABCD पूर्ण A to Z, स्मॉल केस, अप्पर केस प्लस स्पेशल टाईप ऑफ कॅरेक्टर, हे सर्व एकाच ह्याच्यात येतात. प्रिमिटिव्ह मध्ये. नॉन प्रिमिटिव्ह मध्ये ओनली स्ट्रिंग येते. त्याच्यानंतर आहेत, समजलं का तुम्हाला? नसेल समजलं तर परत लेक्चर बघा, परत बघा, रिमाइंड करा, परत 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 लेक्चर बघा. मागचे सर्व काही लेक्चर कंप्लीट केल्याशिवाय लेक्चर पाहू नका, रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि SQL ची पण सिरीज तुम्ही पाहायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देत आहे. आणि जर काही डाऊट वगैरे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी व्हॉट्सअप नंबर देत आहे, त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. नोट्ससाठी पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे सेपरेटर्स. सेपरेटर्स नावातच आहे. सेपरेटर्स काय करतं, सेपरेट करतं. ठीक आहे, दोन वर्ड्स किंवा कीवर्ड्सला सेपरेट करतं. पहा, दे आर यूज टू सेपरेट द कोड ऑर इन्स्ट्रक्शन्स इन जावा. कोडला सेपरेट करण्यासाठी सेपरेटर वापरतात. कोणते कोणते आहेत, कर्ली ब्रेसेस, राऊंड ब्रॅकेट्स, स्क्वेअर ब्रॅकेट्स, सेमीकोलन आणि कोलन. हे काय सेपरेटर आहे. त्याच्यानंतर काय आहेत, कमेंट्स. कमेंट्स काय, इट इज नॉन एक्झिक्युटेबल कोड. म्हणजे आपण कमेंट म्हणजे एखादी इन्स्ट्रक्शन आपल्याला लिहायची, त्याच्या आता एखादा कोड आपण टाईप केला, तो कोणता कोड आहे ते लिहायचंय, पण ते जे आहे ते एक्झिक्यूट झालं नाही पाहिजे किंवा ते लिहिते वेळेस आपल्याला एरर नाही आला पाहिजे. ह्याला काय म्हणतात, कमेंट म्हणतात. कंपायलर विल अवॉइड द कमेंटेड लाईन्स. ओके, ठीक आहे. तर सिंगल टाईप आणि डबल लाईन म्हणजे दोन टाईपचे कमेंट आहेत, सिंगल लाईन आणि मल्टी लाईन कमेंट. सिंगल लाईन मध्ये आपण काय करतो, डबल स्लॅश यूज करतो सिंगल लाईन साठी. मल्टी लाईन साठी स्लॅश स्टार आणि शेवटी लाईन संपली की स्लॅश स्टार. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट आजच्यातला पाहणार आहोत आपण, व्हेरिएबल. व्हेरिएबल इज अ नेम ब्लॉक ऑफ मेमरी विच इज यूज टू स्टोअर सिंगल डाटा. सिंगल व्हेरिएबल डाटा स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल वापरतो. त्याच्यानंतर आहे, विथ द हेल्प ऑफ व्हेरिएबल वी कॅन स्टोअर द डाटा ॲज वेल ॲज वी कॅन फेच द डाटा. ठीक आहे. व्हेरिएबल यूज करून आपण स्टोअर पण करू शकतो आणि फेच पण करू शकतो की स्टोअर केलेला डाटा कोणता आहे. ठीक आहे. व्हेरिएबल इज नेम ऑफ ब्लॉक ऑफ मेमरी ॲज इट इज ॲड्रेस ब्लॉक ऑफ मेमरी. ठीक आहे. नेम ऑफ ब्लॉक ऑफ मेमरी किंवा ॲड्रेस ब्लॉक ऑफ मेमरी आहे व्हेरिएबल. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं, टोकन्स चालू केलेले आहेत. टोकन्समध्ये कीवर्ड्स, आयडेंटिफायर, लिटरल, सेपरेटर आणि कमेंट्स झालेले आहेत. ऑपरेटरचा जो आहे व्हिडिओ तो सेपरेट बनवणार आहे. सेपरेट म्हणजे सेपरेट असणार आहे, त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं आहे. ऑपरेटरचा व्हिडिओ तुम्ही मिस करू नका. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ कसं वाटत आहेत कमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका. आणि SQL ची पण सिरीज पाहायला विसरू नका. धन्यवाद.